हाय स्टुडंट्स, वेलकम इन SG ट्युशन क्लासेस. आज आपण 9th स्टँडर्ड 3rd नंबरचं लेसन पॉलिनॉमियल्स पाहत आहोत. त्याच्याची प्रॅक्टिस आहे 3.2 पाहूया. त्याआधी SG ट्युशन क्लासेस चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पाहूया प्रॅक्टिस आहे 3.2. क्वेश्चन 2 आहे. क्वेश्चन 1 लेटर यूज करून राईट करायचा आहे, तो इझी आहे. त्यासाठी मी क्वेश्चन 2 घेतलेला आहे. क्वेश्चन 2 आहे ॲड द गिवन पॉलिनॉमियल्स. आपल्याला जे पॉलिनॉमियल्स दिलेले आहेत त्यांचे आपल्याला ॲडिशन करायचे आहे. आपल्याला 8th स्टँडर्डमध्ये अल्जेब्रिक एक्सप्रेशन्सची ॲडिशन 7th स्टँडर्डमध्ये गेलेली आहे. सेम तशीच पॉलिनॉमियल्सची ॲडिशन करायची आहे आणि हे इझी आहे. पाहूया. लाईक टर्म्स असतात त्यांची करायची ॲडिशन, पण ते एकत्र अरेंज करायचे. पहा आन्सर पहा. x³ ही सेकंड टर्म आहे. याच्यामधले काय करायचे आपण, हे सेकंड पॉलिनॉमियल्स आहेत त्याच्यातील लाईक टर्म्स आहेत ते काय करायचे, एकत्र अरेंज करायचे. पहा इथे x³ आहे, इथे 5x³ आहे. आपल्याला ॲडिशन करायचे आहे. घेऊया +5x³. लाईक टर्म्स आहेत ते टुगेदर अरेंज करायच्या. पुढे काय आहे -2x². आता इथे पहा x² असलेली टर्म नाही आहे, मग आपण काय घेऊ शकतो +2x. इथे -9, इथे +9. लाईक टर्म्स असतात त्यांची काय करायची ॲडिशन. आता इथे पहा लाईक टर्म्स फक्त 2च आहेत, बाकीचे वेगवेगळे. लाईक टर्म्स म्हणजे काय तर त्यांची डिग्री काय असायला पाहिजे, सेम असायला पाहिजे. ते पहा x³ ला आपण 5x³ ॲडिशन करू शकतो. x³ + 5x³ किती होतील, इथे नसतो तेव्हा 1 हा कोइफिशियंट असतो. 5 + 1 6x³. इथे आहे तसेच राहतील -2x² +2x पण आहे तसेच राहतील कारण त्यांचे लाईक टर्म्स नाही आहेत. इथे पहा -9 +9 काय होतील 0. आन्सर काय आलेला आहे आपलं 6x³ - 2x² + 2x. इझी आहे. लाईक टर्म्स जवळ घ्यायचे आणि त्यांचे काय करायचे ॲडिशन करून टाकायचे. ह्या सेकंड नंबरचं एक्झाम्पल पाहूया. सेकंड नंबरचं एक्झाम्पल पहा. -7m⁴ + 5m³ + √2. सेकंड पॉलिनॉमियल आहे 5m⁴ - 3m³ + 2m² + 3m - 6. आणि आता आपण काय करणार आहोत, लाईक टर्म्स आहेत ते टुगेदर अरेंज करायचे आहेत. पहा -7m⁴ इथे 5m⁴ आहे + 5m⁴. ते लाईक टर्म्स झाले. इथे आहे +5m³. इथे क्यूब आहे -3m³. इकडे आता डायरेक्ट √2 आलेला आहे, मग आपण हे अरेंज करून घेऊया. +2m² + 3m - 6 + √2. करूया ॲडिशन. ॲडिशन करूया म्हणजे पहिल्यांदा साईन पाहायचे. इथे -7 आहे, +5 आहेत, म्हणजे ऑपोजिट साईन्स आहेत, म्हणजे काय होईल सबट्रॅक्शन होईल. 7 - 5 2 राहील आणि बिगर नंबर साईन -m. -2m⁴ आलेला आहे. हे लाईक टर्म्सची आपण ॲडिशन केली, पण साईन पाहून करायचं ॲडिशन करायची का सबट्रॅक्शन. इथे पहा आता हे 2 लाईक टर्म्स आहेत. काय करायचं, 5 आहे हा पॉझिटिव्ह आहे, 3 आहे निगेटिव्ह आहे, म्हणजे अपोजिट साईन आहे, सबट्रॅक्शन होईल. 5 - 3 2 राहतील आणि बिगर नंबर साईन +2m³. इथे लाईक टर्म नाही आहे तशीच राईट करूया. +3m - 6 + √2. इझी आहेत पॉलिनॉमियल्सचे ॲडिशन करायला. फक्त लाईक टर्म्स असतील त्यांची ॲडिशन का सबट्रॅक्शन करायचं हे साईनवरून ठरवायचं, बाकी इझी आहे. थर्ड नंबरचा पाहूया क्वेश्चन. थर्ड नंबरचं एक्झाम्पल पहा. 2y² + 7y + 5 फर्स्ट पॉलिनॉमियल. सेकंड आहे 3y + 9 सेकंड. थर्ड आहे 3y² - 4y - 3. ते आपल्याला 3 पॉलिनॉमियल्स दिलेले आहे आणि ॲडिशन करायला सांगितलेलं आहे. मगासारखं आपण लाईक टर्म्स काय करणार आहोत, अरेंज करायचे आहेत शेजारी. 2y², इथे स्क्वेअरवाले आहे का, आहे तर आहेत, +3y². पहा लाईक टर्म्स काय करायचे
टुगेदर अरेंज करायचे, जवळजवळ अरेंज करायचे. 2y² + 3y². पुढे आहे प्लस 7y + 3y - 4y. पहा हे 7y + 3y - 4y लाईक टर्म्स. आता पुढे राहतील +5 हे +9 - 3. हे झालेले आहे लाईक टर्म्स अरेंज झालेले आहेत टुगेदर. आता आपण काय करणार आहोत, त्यांची ॲडिशन सबट्रॅक्शन पाहूया. 2 + 3 5y² ते 7 + 3 10 10y - 4 10 - 4 6 + 6y. इकडे 9 + 5 14 14 - 3 11 + 11. इझी आहे ॲडिशन. फक्त लाईक टर्म्स जवळजवळ अरेंज करायचे आणि काय करायचे, ॲडिशन की सबट्रॅक्शन हे साईनवरून ठरवायचं आणि सॉल्व करायचं. सेकंड नंबरचा क्वेश्चन. थर्ड नंबरचा क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन पहा. सबट्रॅक्ट द सेकंड पॉलिनॉमियल फ्रॉम द फर्स्ट. आपल्याला पहिल्या पॉलिनॉमियलमधून सेकंड पॉलिनॉमियल्स काय करायचे आहेत, सबट्रॅक्ट करायचे आहेत. सबट्रॅक्शन करताना आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये पाहिलेलं आहे. सेकंड टर्म असते त्याचे साईन काय करायचे, चेंज करायचे. म्हणजे पॉझिटिव्ह असतील तर निगेटिव्ह, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह होतं. सबट्रॅक्शन करताना साईन चेंज करायचे. सेकंड म्हणजे ज्याच्यातून जे वजा करायचे त्यातले सेकंडचे असतात त्याचे काय करायचे, साईन चेंज करायचे. म्हणजे ते पहा काय होईल, x² - 9x + √3 -19x + √3 + 7x². आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे फर्स्ट पॉलिनॉमियलमधून सेकंड पॉलिनॉमियल. इथे काय होईल, सेकंड पॉलिनॉमियलचे साईन आपल्याला चेंज करावे लागतील. इथे आता मायनस या सर्व टर्मचे काय करायचे, साईन चेंज करायचे. तर -19x आहे ते काय होतील +19x. हे प्लस आहे ते -√3. हे प्लस आहे ते -7x². आता लाईक टर्म्स काय करायचे, आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे लाईक टर्म्सचं. पहा x² आपण लाईक टर्म्स अरेंज करूया टुगेदर. पहा x² - 7x². इथे -9x + 19x + √3 -√3. आता इथे पहा x² - 7x² काय होईल, 1 कोएफिशियंट असतो. 7 - 1 6 आणि बिगर नंबर साईन -6x². इझी आहे. पहा कोएफिशियंट नसतो तेव्हा 1 असतो आणि इथे काय होईल, +1 आणि -7 म्हणून सबट्रॅक्शन होईल. 7 - 1 6 आणि बिगर नंबर साईन -6x². इथे पण सेम तेच साईन दोघांचे अपोजिट आहेत म्हणून काय होईल, सबट्रॅक्शन होईल. 19 - 9 10 राहतील आणि बिगर नंबर साईन +10x आणि इथे पहा पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल होईल म्हणजे 0 होईल. आन्सर आलेला आहे -6x² + 10x. सबट्रॅक्शन करताना सेम ॲडिशनसारखंच आहे, परंतु जे आपण सबट्रॅक्शनला सेकंड पॉलिनॉमियल घेणार आहोत त्यांचे सगळ्यांचे काय करायचे, टर्म्सचे साईन चेंज करायचे. पॉझिटिव्ह असतील तर निगेटिव्ह, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह करायचे. सेकंड नंबरचं पाहूया एक्झाम्पल. सेकंड नंबरचं एक्झाम्पल पहा. 2ab² + 3a²b - 4ab आणि सबट्रॅक्शन करायची पॉलिनॉमियल आहे 3ab - 8ab² + 2a²b. आता सेकंड पॉलिनॉमियल्सचे काय करायचे, साईन चेंज करायचे. लिहून घेऊया. 2ab² + 3a²b - 4ab -3ab - 8ab² + 2a²b. आता फर्स्ट पॉलिनॉमियल आहे ती आहे तशीच राईट करायची आणि आता ही सेकंड पॉलिनॉमियलच्या प्रत्येक टर्म्सचे काय करायचे, साईन चेंज करायचे. पॉझिटिव्ह आहे 3, निगेटिव्ह होतील -3ab, मायनस आहेत ते निगेटिव्ह आहे ते पॉझिटिव्ह 8ab², पॉझिटिव्ह आहे ते निगेटिव्ह 2a²b. आणि आता लाईक टर्म्स काय करायचे, शेजारी अरेंज करायचे. 2ab² इथे पहा +8ab², इथे
प्लस 3a² b इकडे मायनस 2a² b इथे मायनस 4ab इथे मायनस 3ab. आपण काय केलेलं आहे, लाईक टर्म्स आहेत ते शेजारी अरेंज केलेले आहेत पहा असे. आता काय करायचं, सबट्रॅक्शन काय ॲडिशन करायचं ते ठरवूया. 8 आणि 2 10ab². साईन सेम आहेत म्हणजे ॲडिशन झाली. इथे पहा साईन अपोजिट आहेत म्हणजे सबट्रॅक्शन होईल. 3 - 2 1 आणि बिगर नंबर साईन 1a² b. हा 1 हा कोएफिशियंट लिहिला नाही तरीही चालतो. इथे सेम साईन आहेत म्हणून ॲडिशन होईल परंतु निगेटिव्ह साईन येईल. 4 + 3 7ab. इझी आहे सबट्रॅक्शन, ॲडिशन सबट्रॅक्शन इझी आहे. आता आपल्याला 4 नंबरचा क्वेश्चन मल्टिप्लाय पाहायचा आहे. पाहूया. 4 नंबरचा क्वेश्चन पहा. मल्टिप्लाय द गिवन पॉलिनॉमियल्स. आपल्याला पॉलिनॉमियलचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 2x ना आपल्याला x² - 2x - 1ला मल्टिप्लाय करायचं आहे. 2x आणि हे सर्व आपण ब्रॅकेटमध्ये राईट करून घेऊया. म्हणजेच 2x ना ह्या प्रत्येक टर्मला काय करायचं आहे, मल्टिप्लाय करायचं आहे. करूया मल्टिप्लिकेशन. 2 × इथे कोएफिशियंट 1 असेल. 2 × 1 = 2 x आणि x² काय होईल, इथे नसतो तेव्हा 1 डिग्री असते. 1 आपण जेव्हा मल्टिप्लाय करतो तेव्हा काय होतं, त्यांच्या डिग्रीची ॲडिशन होते. म्हणजेच x1 + x² काय होईल, x³. पुढे पहा. आता 2x ना आपण निगेटिव्ह 2x ला मल्टिप्लाय करणार आहोत. अपोजिट साईन आहे म्हणून इथं साईन होईल मायनस. 2 × 2 = 4 x काय होईल, x² आणि 2x ना -1ला -2x. पहा इझी आहे. 2xचा डिग्री नसते तेव्हा 1 असते आणि मल्टिप्लाय करताना डिग्रींचे होते ॲडिशन. मग xचा 1 पॉवर आहे म्हणजेच 1 + 2 3 होईल x³. इथे 1 + 1 2 होणार आणि इथे आहे तसंच राईट करायचं. इझी आहे. फक्त साईन पण पाहायचं. इथे पॉझिटिव्ह 2x आहेत, निगेटिव्ह 2x आहेत. पॉझिटिव्ह निगेटिव्ह साईन राहील. 2 × 2 = 4 आणि ह्या x² x × x x² आणि निगेटिव्ह 2x. सेकंड नंबरचं एक्झाम्पल पाहूया. सेकंड एक्झाम्पल आहे x⁵ - 1 आणि x³ + 2x² + 2. x⁵ - 1 ने काय करायचं, ह्या पॉलिनॉमियलला मल्टिप्लाय करायचं आहे. त्यासाठी आपण काय करूया, प्रत्येक टर्मने या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. मग आपण काय करूया, x⁵ ने x³ + 2x² + 2 ला मल्टिप्लाय, -1 ने परत प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं. आपण याची फोड करून घेतली इकडे आणि इकडे. आता पाहूया मल्टिप्लिकेशन. मी सांगितलेलं आहे मल्टिप्लिकेशन करताना डिग्रीची काय करायची, ॲडिशन. x⁵ x³ आहे काय राहील, x⁸ प्लस इथे x⁵ 2x² आहे. 2 × 1 = 2 इथे नसतो तेव्हा 1 असतो. 2 × 1 = 2 आणि x⁷ x⁵² इथे 2 × 1 = 2 आणि x⁵ आहे तसंच. मायनस. आता मायनसने करूया. -1 × x³ x³ -1 × 2x² मायनस आणि प्लस -2x² इथे -2. इथे बाहेर मायनसचं साईन असल्यामुळे हे पॉझिटिव्हचे सर्व साईन काय झालेले आहेत, निगेटिव्ह झालेले आहेत. आन्सर आलेला आहे x⁸ + 2x⁷ + 2x⁵ -x³ - 2x² - 2 हे आलेलं आहे आन्सर. थर्ड नंबरचं एक्झाम्पल पाहूया. थर्ड नंबरचं एक्झाम्पल आहे 2y + 1 y² - 2y³ + 3y. ह्या पॉलिनॉमियलला 2y + 1 ने आपण काय करूया, मल्टिप्लाय करूया. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, पहिल्यांदा टर्म सेपरेट करून घेऊन मल्टिप्लाय करूया. 2y ने पहिल्यांदा ह्या सर्व टर्म्सला काय करूया, मल्टिप्लाय करूया. लिहिताना असं राईट करून घ्यायचं. +1 आणि हे आहे तो पॉलिनॉमियल आहेच राईट करून घेऊया. आता पहा 2y ने आपण मल्टिप्लाय करत आहोत. 2y = 1 म्हणजे 2y इथे 1 डिग्री असते, yचा क्यूब होईल.
परत पॉझिटिव्ह निगेटिव्ह साईन राहील. 2 2 जा 4 वाय आणि वाय क्यूब वायचं पॉवर ऑफ 4. पुढे 3 2 जा 6 वाय 1 वाय स्क्वेअर वाय इंटू वाय स्क्वेअर प्लस आहे तसंच राईट करणार कारण 1ने मल्टिप्लाय करायचं आहे आणि पॉझिटिव्ह 1 आहे म्हणून साईन पण आहे तसेच राहते 3y. पुढे पहा लाईक टर्म्स आहे त्यांचे ॲडिशन सबट्रॅक्शन करूया. इथे पहा लाईक टर्म आहे 2y क्यूबला, इथे निगेटिव्ह 2y क्यूब आहे म्हणजे पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह काय होईल कॅन्सल होईल. परत -4y पॉवर ऑफ 4 इथे काही नाही आहे ते आहे तसंच राईट करूया आन्सरसाठी. 4y पॉवर ऑफ 4 प्लस 6y स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर 6 + 1 7y स्क्वेअर आणि प्लस 3y म्हणजे आपला आन्सर काय आलेला आहे -4y पॉवर ऑफ 4 प्लस 7y स्क्वेअर प्लस 3y हे झालेलं आहे आपलं आन्सर. इथे लाईक टर्म्सची काय करायची ॲडिशन सबट्रॅक्शन होते का पाहायचं आणि आन्सर राईट करायचा. 5 नंबरचा क्वेश्चन पाहूया डिवायडेशन. 5 नंबरचा क्वेश्चन पहा. डिवाइड फर्स्ट पॉलिनॉमियल बाय सेकंड पॉलिनॉमियल अँड राईट द आन्सर इन द फॉर्म डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू क्वोशंट प्लस रिमाइंडर. आपल्याला डिवायडेशन करायचं आहे सेकंड पॉलिनॉमियलनं फर्स्ट पॉलिनॉमियलनं डिवाइड करायचं आहे. इथे पहा पहिल्यांदा आपल्याला डिग्रीच्या डिक्रीजिंग फॉर्ममध्ये राईट करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला प्रत्येक टर्म घ्यायचे आहे. तर कसं घेणार आपण एक्स क्यूब आहे एक्स स्क्वेअर नाही दिलेला आहे मग आपण घ्यायचा तो प्लस 0x स्क्वेअर प्लस 0x आणि -64 हे आपण काय केलेलं आहे डिक्रीजिंग ऑर्डरप्रमाणे घेतलेलं आहे. x - 4ने आपल्याला काय करायचं आहे डिवाइड करायचं आहे. हे आपल्याला 8th स्टँडर्डमध्ये गेलेलं आहे आणि इझी आहे. पहा एक्स क्यूब आहे इथे x आहे एक्स क्यूब येण्यासाठी ह्या एक्सला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल तर एक्स स्क्वेअरनं मल्टिप्लाय करावं लागेल तेव्हा आपल्याला काय मिळेल एक्स क्यूब मिळेल. मग आता आपण इथे करूया एक्स स्क्वेअरने x - 4ला मल्टिप्लाय करायचं एक्स स्क्वेअर इंटू एक्स क्यूब -4x स्क्वेअर. पहा हे असं येईल 4x स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअरनं आपण काय केलं मल्टिप्लाय केलं तेव्हा आपल्याला काय मिळालेलं आहे एक्स क्यूब -4x स्क्वेअर. आता आपण डिवाइड करताना आपल्या इथे काय येईल कुठली टर्म येईल एक्स स्क्वेअर म्हणजे x - 4ला एक्स स्क्वेअरनं डिवाइड केलं तर आपल्याला काय मिळणार आहे एक्स क्यूब. पहिली टर्म मिळाली एक्स क्यूब नंतर मिळालेलं आहे -4x स्क्वेअर आणि इथे काय करतात सबट्रॅक्शन करतात म्हणून साईन होतं चेंज. आता साईन चेंज झालं एक्स क्यूब पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल होतील आणि इथे काय राहील +4x स्क्वेअर. पुढची टर्म राईट करून घेऊया. आता आपल्याला 4x स्क्वेअर हवे आहेत इथे आहेत फक्त एक्सला 4x स्क्वेअर येण्यासाठी कितीने मल्टिप्लाय करावं लागेल तर 4xने मल्टिप्लाय करावं लागेल. हे फर्स्ट इथे सेकंड पहा 4xने x - 4ला मल्टिप्लाय केलं काय येईल 4x इंटू एक्स 4x स्क्वेअर -4 4 जा 16x इथे जागा नाही आहे. पहा आलेलं मल्टिप्लिकेशन करूनचा आन्सर मी खाली राईट करते 4x इंटू एक्स 4x स्क्वेअर 4 इंटू 4 -16x मायनस का आलेला आहे पॉझिटिव्ह 4x -4 म्हणून. मग आता कशाने मल्टिप्लाय केलं आपण 4xने लिहूया +4x आणि आलेला आन्सर आहे 4x स्क्वेअर -16x. सबट्रॅक्शन करणार आहोत म्हणून साईन होतील चेंज 4x स्क्वेअर जातील राहील 16x आणि आता 64 राईट करून घ्यायचे. आता आपल्याला एक्सला कितीने मल्टिप्लाय केलं 16x येतील 16x येण्यासाठी एक्सला आपण 16ने मल्टिप्लाय करणार आहोत. थर्ड आपण 16ने मल्टिप्लाय करणार आहोत x - 4ला तर काय राहील 16 इंटू एक्स 16x -16 4 जा 64 राईट करून घेऊया. कशाने मल्टिप्लाय केलेलं आहे +16 लिहूया 16x - 64 सबट्रॅक्शन करतात म्हणून काय होईल साईन चेंज होईल 16x पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल रिमाइंडर राहील
0. आपल्याला कुठल्या फॉर्ममध्ये राईट करायचं आहे? डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू क्युओशन प्लस रिमाइंडर. लिहूया. डिव्हिडंड मीन्स एक्स क्यूब मायनस 64. लिहूया. डिव्हिडंड एक्स क्यूब मायनस 64 इज इक्वल टू डिवायझर म्हणजे ज्यानं डिवाइड केलेलं आहे ते एक्स मायनस 4 इंटू क्युओशन काय आलेलं आहे? एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 16 आणि रिमाइंडर प्लस रिमाइंडर 0. डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू क्युओशन प्लस रिमाइंडर. इझी आहे. डिवायडेशनसुद्धा काय आहे? इझी आहे. त्याच्यातील सेकंड नंबरचा क्वेश्चन पाहूया. सेकंड नंबरचं एक्झाम्पल पहा. 5x पॉवर ऑफ 5 प्लस 4x पॉवर ऑफ 4 मायनस 3x क्यूब प्लस 2x स्क्वेअर प्लस 2 डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर मायनस एक्स. इथे पहा डिग्रीच्या डिक्रीजिंग ऑर्डरप्रमाणे आहे. इथे नव्हतं मग इथे मी 0x घेतलेला आहे 1 डिग्री असलेला आणि प्लस 2. आता इथे आपल्याला काय हवं आहे? डिवायडेशन करण्यासाठी एक्स स्क्वेअर आणि इथे आपल्याला एक्सचा पॉवर ऑफ 5 हवा आहे. तर एक्स स्क्वेअरला कितीने मल्टिप्लाय केल्यावर एक्सचा पॉवर ऑफ 5 मिळेल? तर एक्स क्यूबने मल्टिप्लाय केल्यानंतर. म्हणून आपण काय करणार आहोत? एक्स क्यूबने मल्टिप्लाय करणार आहोत. एक्स स्क्वेअर मायनस एक्सला मल्टिप्लाय करून येणार इथे मी पण आपल्याला 5x पॉवर ऑफ 5 हवा आहे म्हणून 5x क्यूबनं मल्टिप्लाय करावं लागेल. 5x क्यूबनं एक्स स्क्वेअर मायनस एक्सला मल्टिप्लाय करूया. 5x क्यूब इंटू एक्स स्क्वेअर 5x पॉवर ऑफ 5 मायनस 5x क्यूब मायनस एक्स 5x पॉवर ऑफ 4. लिहूया. 5x पॉवर ऑफ 5 मायनस 5x पॉवर ऑफ 4 आणि सबट्रॅक्शन करत आहोत म्हणून साईन काय होतात? चेंज होतात. म्हणजे हे पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे ते होणार पॉझिटिव्ह. करूया सबट्रॅक्शन. यांचं काय होईल? आणि ज्यानं मल्टिप्लाय केलेलं आहे ते लिहून घ्या क्युओशन 5x क्यूब. आता इथे पहा दोघांची ॲडिशन होईल. 5 प्लस 4 9x पॉवर ऑफ 4 मायनस 3x क्यूब राईट करून घेऊया. आता आपल्याला हवा आहे 9x पॉवर ऑफ 4. इथे आहे एक्स स्क्वेअरला कितीने मल्टिप्लाय केल्यावर 9x पॉवर ऑफ 4 मिळतील? तर 9x स्क्वेअरनं मल्टिप्लाय केल्यावर मग आपण 9x स्क्वेअर मल्टिप्लाय बाय एक्स स्क्वेअर मायनस एक्स करूया. 9x स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर 9x पॉवर ऑफ 4 येईल मायनस 9x क्यूब. मग आता आपण कशानं मल्टिप्लाय केलं ते लिहूया क्युओशंटला. प्लस 9x स्क्वेअर इथे 5x क्यूब आहे 9x स्क्वेअर मल्टिप्लाय करून येणारा नंबर लिहूया 9x पॉवर ऑफ 4 मायनस 9x क्यूब आणि साईन होतील चेंज. इथे पहा पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल होईल. इथे पण पॉझिटिव्ह निगेटिव्ह झालेले आहेत म्हणून 9 मायनस 3 होतील 6 आणि बिगर नंबर साईन प्लस म्हणजे पॉझिटिव्ह 6x क्यूब राहील. उतरून घेऊया 2x स्क्वेअर. आता आपल्याला कोणता नंबर यायला हवा आहे? तर 6x क्यूब. आता इथे आपल्याला 6x क्यूब हवा आहे आणि एक्स स्क्वेअरला कितीने मल्टिप्लाय केल्यावर 6x क्यूब मिळेल? तर 6xने मल्टिप्लाय केल्यावर म्हणून थर्ड नंबरला 6x मल्टिप्लाय बाय एक्स स्क्वेअर मायनस एक्स करूया. मग 6x इंटू एक्स स्क्वेअर काय होईल? 6x क्यूब मायनस 6x इंटू एक्स 6x स्क्वेअर. ज्याने मल्टिप्लाय केलं ते लिहूया क्युओशंटला प्लस 6x मल्टिप्लाय करून आलेला नंबर लिहूया 6x क्यूब मायनस 6x स्क्वेअर. साईन करूया चेंज. हे होईल कॅन्सल. इथे राहील ॲडिशन 8x स्क्वेअर. घेऊया 0x. आता आपल्याला 8x स्क्वेअर येण्यासाठी एक्स स्क्वेअरला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? फक्त 8ने मल्टिप्लाय करावं लागेल. 8x स्क्वेअर मायनस एक्स काय होईल? 8x स्क्वेअर मायनस 8x
मग आता ज्याने मल्टिप्लाय केलं तो नंबर राईट करूया क्वोशंटला +8 लिहूया मल्टिप्लाय करून 8x² - 8x साइन करूया चेंज 8x² पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल इथे होईल 8x राहिलेला आहे +2. आता इथे पहा इथे x² आहे ज्याने आपण डिवाइड करतो तो 8x² आहे आणि आपल्याला काय हवा आहे 8x हवा आहे. म्हणजे इथे आता आपला इथून पुढे डिवायडेशन होऊ शकणार नाही कारण याची डिग्री जास्त आहे त्याच्यामुळे इथे आता डिवायडेशन होणार नाही. मग आता आपण फॉर्ममध्ये लिहूया डिवायझर डिव्हिडंड त्या फॉर्ममध्ये राईट करून घेऊया. लिहा पहिल्यांदा डिव्हिडंड इज इक्वल टू डिव्हिडंड आहे इथून राईट करते 5x power of 5 + 4x power of 4 - 3x³ + 2x² + 2 इज इक्वल टू डिवायझर आहे x² - x इंटू क्वोशंट आलेला आहे आपला 5x³ + 9x² + 6x + 8 आणि प्लस रिमाइंडर आहे 8x + 2. इझी आहे एक्झाम्पल पहा इझी आहे फक्त कशाने मल्टिप्लाय करायचं हे लक्षात घ्यायचं साइन पाहायचं आणि ॲडिशन सबट्रॅक्शन हे इझी आहे पहा. आता आपण क्वेश्चन नंबर 6 पाहूया. 6 नंबरचा क्वेश्चन पाहूया. राईट डाऊन द इन्फॉर्मेशन इन द फॉर्म ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन अँड सिम्प्लिफाय. क्वेश्चन आहे देअर इज अ रेक्टँग्युलर फॉर्म विथ लेंथ 2a² + 3b² meter and breadth a² + b² meter. The farmer used a square shaped plot of the farm to build a house. The side of the plot was a² - b² meter. What is the area of remaining part of the farm? म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे रेक्टँग्युलर फार्म आहे त्याची लेंथ आणि ब्रेथ दिलेली आहे त्याच्यामध्ये हाऊस बांधलेला आहे स्क्वेअर शेप हाऊस बांधलेला आहे ज्याची साइड आहे a² - b² मीटर. तर आपल्याला राहिलेल्या पार्टचा एरिया फाइंड करायचा आहे. म्हणजे फार्ममध्ये हाऊस बिल्ड केलेला आहे. पहिल्यांदा आपण काय करणार आहोत रेक्टँग्युलर फार्मचा एरिया फाइंड करणार आहोत. नंतर स्क्वेअर शेप जे हाऊस बांधलेला आहे त्याचा एरिया फाइंड करणार आहोत आणि मग दोघांचं सबट्रॅक्शन करणार आहोत त्याच्यामुळे आपल्याला काय मिळेल रिमेनिंग पार्ट मिळेल फार्मचा. घेऊया मग करूया रेक्टँग्युलर फार्मचा एरिया ऑफ रेक्टँग्युलर फार्म. मी इथे शॉर्टमध्ये लेंथ आणि ब्रेथ आणि स्क्वेअर शेप प्लॉटची साईड वगैरे राईट केलेला आहे. एरिया ऑफ म्हणजे थोडक्यात इथे गिवन लिहिलेला आहे मी एरिया ऑफ रेक्टँग्युलर फार्म रेक्टँग्युलर फार्म आहे एरिया आहे रेक्टँगलचा लेंथ इंटू ब्रेथ. लेंथ दिलेले आहे 2a² + 3b² इंटू a² + b². आता यांचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. मल्टिप्लिकेशन करूया पहिल्यांदा a² दोघांना मल्टिप्लाय करूया प्लस b² मल्टिप्लाय करूया. पहा a² इंटू 2a² मी सांगितलेलं आहे मल्टिप्लाय करताना डिग्रीचे ॲडिशन 2 × 1 = 2a power of 4 होईल प्लस 3 × 1 = 3 a² b². इथे काय आहे व्हेरिएबल्स वेगवेगळे आहेत म्हणून इथे काही होणार नाही a² आणि b² आहे तसे राईट करायचे. आता यांचंच मल्टिप्लाय करूया 2 × 1 2 × 1 = 2 a² b² प्लस 3 × 1 = 3 b² इंटू b² b power of 4. इथे येईल 2a power of 4. आता ह्यांचे ॲडिशन होईल लाईक टर्म्स आहेत प्लस 3 + 2 5 a² b² प्लस 3b power of 4. हा झालेला आहे एरिया ऑफ रेक्टँग्युलर फार्म. आता आपल्याला प्लॉट ज्याच्यावर हाऊस बिल्ड केलेला आहे त्याचा एरिया फाइंड करायचा आहे. एरिया ऑफ स्क्वेअर शेप प्लॉट
एरिया ऑफ स्क्वेअर शेप प्लॉट. स्क्वेअरचा एरिया आहे साईड इंटू साईड, साईड इंटू साईड. आपल्याला साईड दिलेली आहे पहा. स्क्वेअर शेप प्लॉट साईड ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मग साईड घेऊया ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आपण करूया पहिल्यांदा ए स्क्वेअरनं मल्टिप्लिकेशन मायनस बी स्क्वेअरनं मल्टिप्लिकेशन. पहा ए स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर, ए ॲडिशन एचा पॉवर ऑफ 4 मायनस ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस, आणि इथे पहा मायनस मायनस प्लस होईल बी पॉवर ऑफ 4. निगेटिव्ह बी स्क्वेअरनं निगेटिव्ह बी स्क्वेअरला मल्टिप्लाय करताना इथे प्लस साईन होऊन जाईल. आता इथे पहा काय होईल, ए पॉवर ऑफ 4 ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर बी स्क्वेअर. हे दोन्ही लाईक टर्म्स आहेत म्हणून, आणि साईन सेम आहे म्हणून ॲडिशन होईल मायनस 2 ए स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस बी पॉवर ऑफ 4. आणि आता आपल्याला रिमेनिंग पार्टचं काय करायचं आहे, काय सांगितलं, व्हॉट इज द एरिया ऑफ रिमेनिंग पार्ट. रिमेनिंग पार्टचा एरिया फाइंड करण्यासाठी आपल्याला रेक्टँग्युलर फॉर्म मायनस एरिया ऑफ स्क्वेअर शेप यांचं सबट्रॅक्शन करायचं. पाहूया, करूया. एरिया ऑफ रिमेनिंग पार्ट, एरिया ऑफ रिमेनिंग पार्ट इज इक्वल टू काय होईल, एरिया ऑफ रेक्टँग्युलर फॉर्म, एरिया ऑफ रेक्टँग्युलर फॉर्म मायनस एरिया ऑफ स्क्वेअर शेप प्लॉट, एरिया ऑफ स्क्वेअर शेप प्लॉट. आता एरिया ऑफ रेक्टँग्युलर फॉर्म किती आलेला आहे आपला, राईट करूया. इज इक्वल टू 2a पॉवर ऑफ 4 प्लस 5a स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस 3b पॉवर ऑफ 4 मायनस हा आलेला आहे, सबट्रॅक्शन करायचं आहे, ए पॉवर ऑफ 4 मायनस 2a स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस बी पॉवर ऑफ 4. आता पहा, सबट्रॅक्शन करताना आपण काय करणार आहोत, सेकंड पॉलिनॉमियल्सचे सर्व साइन काय करायचे, चेंज करायचे. मग हे आहे तसेच लिहायची पॉलिनॉमियल. 5a स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस 3b पॉवर ऑफ 4 मायनस ए पॉवर ऑफ 4 निगेटिव्ह आहे प्लस 2a स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस बी पॉवर ऑफ 4. आता लाईक टर्म्स शेजारी घ्यायचे. 2a पॉवर ऑफ 4, इथे अजून a पॉवर ऑफ 4 आहे आणि b पॉवर ऑफ 4 आहे. सॉरी, a पॉवर ऑफ 4 घेऊया. 2a पॉवर ऑफ 4 मायनस a पॉवर ऑफ 4 प्लस 5a स्क्वेअर बी स्क्वेअर, तसेच सेम प्लस 2a स्क्वेअर बी स्क्वेअर, इकडे प्लस 3b पॉवर ऑफ 4 आणि हे मायनस बी पॉवर ऑफ 4. आता इथे पहा 2 मायनस 1 ए पॉवर ऑफ 4 राहील, फक्त 2 मायनस 1 1 होईल. इथे ॲडिशन होईल प्लस 7a स्क्वेअर बी स्क्वेअर आणि इथे सबट्रॅक्शन होईल प्लस 2b पॉवर ऑफ 4. पहा, इझी आहे हे सर्व, सॉल्व झालेलं आहे आपलं. रिमेनिंग पार्टचा एरिया आलेला आहे ए पॉवर ऑफ 4 प्लस 7a स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस 2b पॉवर ऑफ 4. मग लिहूया, द एरिया ऑफ रिमेनिंग पार्ट ऑफ द फॉर्म इज, द एरिया ऑफ रिमेनिंग पार्ट ऑफ द फॉर्म, रिमेनिंग पार्ट ऑफ द फॉर्म इज काय आलेला आहे, ए पॉवर ऑफ 4 प्लस 7a स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस 2b power of 4. Thank you students for watching this video. Thank you so much. Channel like
सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.